पावसाचे ढग आहेत पण पाऊस नाही, अशी परिस्थिती सध्या कोकणामध्ये का, हे आज आपण वेब एक्सप्लेनरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मनोज लेले. सध्या कोकणात काळ्या ढगांची दाटीवाटी आहे, मात्र पाऊस सध्या पडत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. हवामान विभागानं कोकणासाठी आज येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे. सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी या बरसताना पाहायला मिळाल्या आहेत, मात्र सध्या पावसाचा जोर हा ओसरलेला पाहायला मिळतो आहे. जून महिना संपला, जुलै महिना संपला, तरी पण पावसाचे जी मोठ्या सरी आवश्यक आहेत त्या सध्या बरसताना पाहायला मिळत नाही आहेत आणि त्याचमुळं कोकणवासियांना सध्या मुसळधार पावसाची या ठिकाणी प्रतीक्षा असलेली पाहायला मिळते आहे. अरबी समुद्राच्या पट्ट्यामध्ये सध्या बाष्पयुक्त जो ढग आहेत त्यांची दाटीवाटी पाहायला मिळते आहे, मात्र त्याचबरोबर अरबी समुद्रात जो वाऱ्याचा जोर वाढलेला आहे त्यामुळं सध्या पाऊस काही बरसत नाही आहे. पाऊस तुरळक प्रमाणात या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतो आहे. गेल्या 24 तासांचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी फक्त 24 मिलीमीटर इतकाच पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे. आज जुलै महिना संपतो आहे आणि त्याच अनुषंगानं येणारा ऑगस्ट महिन्यात किमान दमदार पाऊस पडावा अशी अपेक्षा सध्या कोकणवासियांना लागून राहिलेली पाहायला मिळते आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये जवळपास 52 ते 53% पाऊस एवढा झालेला आहे. एकूण सरासरीच्या हा पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे, मात्र दमदार पावसाची जी अपेक्षा असते ती मात्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळत नाही आहे. ज्या पद्धतीनं पावसाळ्यात अक्षरशः 2 ते 3 दिवस सतत पाऊस कोसळतो अशी परिस्थिती फक्त एकदाच पाहायला मिळाली. त्यामुळं ढगांची दाटीवाटी आणि फक्त दाटीवाटी, मात्र पावसाचा जोर हा कमी, असं चित्र सध्या कोकणात पाहायला मिळतं आहे. धरण क्षेत्रात आणि नदी क्षेत्रात पाऊस जरी जास्ती झाला असला तरी पण सध्या धरण जी आहेत ती सगळी भरलेली पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीनं नद्या देखील दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा कोकणामध्ये जोर कमी असेल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागानं व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.